Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Evangel World. Me and Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So finally मस्त आता आपलं फेस्टिव सीझन चालू झालं आहे, कारण आजही स्पेशल डे आहे, कारण आज आहे हरतालिकाची पूजा. सो दरवर्षीप्रमाणे जोरात असं सेलिब्रेट केलं जातं आमच्याकडे, आणि सगळ्यांचा उपवास आणि हे असणारच आहे. सो येस, काय काय करणार आहोत आम्ही हे दिवसभर तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे. गरमागरम घावण, आणि आई एवढं सुंदर घावण करते. आईच्या आरामशीर 5-10 घावण आम्ही खाऊ. वेलकम. कोण आलंय? लुकिंग ब्युटिफुल. मस्त राहायलायचंय, चक्क चक्क सवय. उपवास पकडा, चांगला नवरा मिळावा म्हणून थोडंसं पाणी पी, थोडं पाणी पी. हा उपवास आहे, पाणी प्यायली. बाय बाय बाय. आमच्या 2 मुली आलेल्या आहेत, तिसरी मुलगी गायब आहे, स्कूलला गेली. ती आपला हा व्हिडिओ बघितला एवढी भडकणार आहे, ती एवढी खुश होईल ना दोन्ही दीदींना बघून. खूप म्हणजे खूप खुश होईल, एकदम खूप दिवसांनंतर दोघींना भेटले. चलो आता आपण पूजा करूया. आपको लेट हो रहा है. आजी आजी आई मी पाया पडते आणि निघते. निर्विघ्ने करून देव शुभकार्येषु सर्वदा गणनाथ सरस्वती रवी शुक्र बृहस्पती पंचतांगं सरस्वती नित्यवेदवाणी प्रवृत्ती गुरुब्रह्मा गुरुविष्णू गुरुदेव नमोपाभिराम श्रीराम गुयो गुयो नमामि. सत्कर्म योगे वैधालवावे सर्वांकी मंगल बोलवावे. जेते जेते म्हणजे जाईल माझे तेथे तेथे तुझे रूप असो. ऐसी माझी सवय लावी निरंतर जन्मजन्मांतरी केशराया.
आरशाचा बघा कसा उपयोग करते आमची पोरगी. तर आता मस्त आमची पूजा झालेली आहे आणि नायसा स्कूलमधून आली आहे. तर ती खूप आता एक्सायटेड असणार आहे. तुम्ही लपा का दोघी नाही आली ती बघ ना घाबरते. कोणी आमच्या नायसाला अजिबात इंटरेस्ट नाहीये कपडे घालण्यात है ना. काय बोलली आरू मला एकदम सिंपल साधे असे कपडे दे. कुंकू हळद कुंकू लाव बाबू त्यांना. तिकडे पण आहे ना आवाज बघ कसा बसलाय. आता तुला येणार सर्दी खोकला बघू. हळू हळू दीदी सांगते ना. इथे पण ना खाली पिंड आहे बघ. बघ इथे पण ना हे बघ हे बघ. शिवदेव आपण त्या दिवशी गेलेलो देवळात आजी बरोबर. तू खेळणी घेतली. आजीने व्हाईट साडी नेसलेली. आणि हा इथे ठेव. चला बाप्पा जे जे करा. ए असं नाही असं नीट पकड दोन्ही हाताने. हा असं पकड. वा तुटलं त्या वा कर. गॉड ब्लेस फ्रॉम क्लिनिक. आणि आज उपवास आहे म्हणून नारळ पाणी आणि केळी घेतली आहे. लेट्स गो. कोण आहे? कोण आहे? वाट बघते तुझी. तुझ्यासाठी खाऊ ती गवं ती काळजी. कसं काय मी सकाळपासून काय खाल्लं नाहीये. नारळ पाणी. मी असं विचार केला की मी करू जसं दरवर्षी करते तसं. पण नाही मी ड्रेन होत. ती अजून तशी ताकद नाही आली आहे. आणि मला कळलं की आय नीड टू टेक मेडिसिन्स. घेतलं का मॉर्निंगचं? हे नाही आवडत मला नारळ पाणी पियायचं. कुरिअरचं काय लक्षात नाही मग अशी केलं असतं. नंतर करते मी संध्याकाळी जर माझी गाडी येईल ना. सो येस आता वाजले आहेत दुपारचे 4:30. मी जेवलो आणि आता निघालो आहे बाकीची जी कामं आहेत ती पेंडिंग पूर्ण करण्यासाठी. सो त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं होतं ते जे कुरिअर पार्सल आम्ही जेव्हा पॉसिबल होतं ते क्लोथ्स आणि जे पण काय नायसाचे किंवा रचनाचे जे क्लोथ्स आहेत ते कोणाला तरी आम्ही डोनेट करतो. सो त्याच्यासाठी मी चाललो आहे कुरिअर करण्यासाठी. कारण काही ना काही रिझन्समुळे ते डिले होत चाललं आहे. आणि दुसरं म्हणजे बाकीची जी उद्याची तयारी आहे मेन गणपतीची ती. सो लेट्स गो. फायनली डन विथ द शॉपिंग. आणि एवढी गर्दी होती की लिटरली पाय ठेवायला जागा नव्हती. आणि खूपच गर्दी म्हणजे कशी लोक मॅनेज करतात आय डोंट नो. म्हणजे आपल्याला जी वस्तू घ्यायची असते म्हणजे ती माणसं सगळी आय एम रिअली हॅट्स ऑफ टू दीज पीपल. आणि रचना कशी जाते दररोज मार्केटला आय डोंट नो. आणि तिच्याशिवाय मी आज मॅनेज केलं आहे. लेट्स सी आता घरी काय बोलतात आहे कसं आहे सगळं. जे काय आणले ते घरच्यांना पटलं पाहिजे. सो लेट्स गो. फायनली माहीत नाही आज मी आणलं आहे सामान. मेन म्हणजे आईला पटलं पाहिजे सगळ्या गोष्टी. म्हणून बघ आई पण मस्त आणली. तुला आवडेल असं आणली. जेवल्या लगेच तिकडून आल्यास क्लिनिक वरून परत. एवढं काही नाही. आणि मला वाटलं तू झोपलेस की काय. बोलते नाही बाजारात आणलं ना काल. आणलं का? असू दे. छान आहे.
हे पण आहे आणि मेन जे छोटं असतं ना नाजूक ते पण आहे. काय नाजूक असतं नाजूक जे खरं असतं ते. फुलं बघ जरा तुला आवडेल तशी आणायची. नाजूक बिचार झालं काय ते. तेच ते हे खरं असतं. 100 रुपयाला एक. 100 रुपयाला ते. हे दुसरंवाला ते नॉर्मलवाला 30 रुपयाला आहे. तरी आज 30 झालं ना, काल 20 होतं. आणि ते ओरिजिनल आहे. ते थोडं कॉस्टलीच असतं. वेण्या आणल्या ते मेन आणले बघ हार. किती 5 फूट येतो. हां मग ते हार म्हणून घालता येईल आपल्याला. ओपन कर ना पूर्ण. पिंक कलरचं आणलं आणि एक व्हाईट कलरचं आणलं. छान मस्त पिंक पण आहे. हां तो बघ व्हाईट आहे. तो दे मी दाखव. गजरा हा म्हणजे ते काय माहिती आईला गुलाब पाहिजे. आणि फक्त त्याच्यात पिंक कलरची 300 रुपये बोलली. गुलाब 300 रुपये. काही कॉस्ट 300 रुपये गुलाब. ते नाही पिंक कलरची. आज सगळं कॉस्टली. कालच बोलले उद्या सगळे 20-30 रुपयाने वाढ. आणि पाव किलो फुलं 100 रुपये. ते तर दर सणाला 60 रुपये होते आणि त्या दिवशी आणले 60 होते. पण हे दर सणाला आहे 100 वाढतच. ठीक आहे त्यांचे पण दिवस असतात कमवायचे म्हणून काय नाही वाटत. लोक पण हौशीने घेतात पण आणि देतात. गणपतीमध्ये असं काय किंमत नाही करत बसत. पीठ तांदळाचं पीठ. मला लक्षात नाही तांदळाचं का गव्हाचं. मी तिथे जाणार होतो गव्हाचं पीठ आणायला. मोदक पीठ पण आणलं. आणि लाडू मस्त मिळाला. गुळाचा लाडू. बोलायचं आधीच गुळाचा. त्याच्यात टाकायचं का. पहिल्या दिवशी ठेवायचं. आता पहिलं कसं गुळ ठेवायचे तर मुंग्या वगैरे यायच्या ना. छान सगळं निघालं नाही एकदम. मी जस्ट विचारलं तर त्याने मला नॉर्मल मोदक दिले असे. नारळ आहे. नारळ आता मी किसते. तुम्ही काय दुसरं करायचं. आराम कर. आणि त्याच्यात काय ग त्याच्यात आरामात किती पाहिजे तुम्हाला. 4 घेतले. आपल्याला ते जेवणाला ते जेवणाला किती केलं तुम्ही आता. 2 केले आणि अजूनही आता उद्या लागतील. ते 2च पहिले. केळीची पानं आणि अजून काय त्याच्यात बघ दुसऱ्या पिशवी. फक्त मी दुर्वा नीट करते पण ह्या वेळेला दुर्वामध्ये गवतच जास्त आहे. दुर्वा का मिळतो ना. चांगले मिळाले तर अजून नको तू आता शोधत नको बसू. बघ ना ते खूप हे रानच आहे त्याच्यामध्ये. गवत रान नाही गवत आहे. जास्त तुला सो उपवासाच्या वेळेस ना माझी आजी हे जे शेंगदाणे आहेत त्याला मस्त तुपात भाजायची. म्हणजे तुपात मीठ मसाला असं टाकून थोडंसं मस्त परतायचे आणि एवढी भारी लागायचे ना ते. सो आज मला सुद्धा असं हे ट्राय करायचं आहे पण मी एअर फ्रायरमध्ये ट्राय करणार आहे. सो लेट सी कसं होतं. सो मी यात तूप मीठ आणि मसाला हे सगळं टाकलं आणि थोड्या वेळ आता रोस्ट करून घेणार आहे. सो हे छान झालेत पण आजी करते तसे नाही झालेत कारण त्याचा फ्लेवरच वेगळा होता. छान लागतं. मला ही शेंगदाणे नाही आवडले. दुसरे शेंगदाणे ते आजीने तिथे बनवले ते. अच्छा ते कॅटरपिलर सारखे असतात. कॅटरपिलर सारखं शेंगदाणे ते काय आवडतात ते नाही आवडत.
फ्लेमिंगो शिकते ना स्कूलमध्ये, कॅटरपिलर. त्याचा काहीतरी नवीन नवीन. स्मॉल अँड बिग. लॉंग अँड शॉर्ट. लॉंग अँड शॉर्ट. आईने खास चिवडा बनवलाय. लाडू पण बनवायला घेतले. नको लाडू बिडू नको बनवू. मामाई गुम झाली बाबा. नको एवढी थकू नको आई. सगळी तयारी ऑल सेट. फक्त इकडे मला रांगोळी काढायची आहे. कोण येणार रे? ये. आणि तू कशी डान्स करणार आहे? चक चक सोन्याचा. मग कसं डान्स करणार आहे तू? गणपती बाप्पा. मग अशी डान्स करणार आहे तू? आणि आम्ही बरे झालो आता. आवाज बसला बाबू तुझा? तसं नाही. गणपती बाप्पा मोरया. आम्ही ना खूप मज्जा करणार आहे. ये मस्त मस्त गणपती बाप्पा आणणार आहे. आणि ना एक हे पण येणार. काय येणार आहे? कोण येणार आहे? ते पूजा करायची ते भटजी बुवा. भटजी बुवा पण येणार आहे. मी बाप्पासाठी पण सामान आणले. ते ना एक ना ह्याच्यात ओढणीत काढायचं आहे. मी ठेवलंय. ओके. आणि हे आहे मी एरबीन नाही राहणार बाप्पाला. मी छोटा बाप्पा अशी लेबीन मोठी झाला अशी. आणि दीदीने मी गिफ्ट पण आणले. बोलू. आणि बाप्पाला एक गणपती बाप्पाला तू काय आणलंय? बाप्पा येणार ना छोटा बाप्पा. हे दीदीसाठी आणि हे गणपती बाप्पासाठी. ओके. आणि मोठा आणि छोटा पण येणार आहे. मोठा आणि छोटं येणार आहे. गणपती बाप्पा दिसतात. सो आता मस्त ऑलमोस्ट सगळी तयारी झाली आहे बाप्पाच्या आगमनाची. ऑलमोस्ट तयारी झाली आहे. रांगोळी आता मस्त काढणार आहोत, पण इझी रांगोळी. रेडी टू यूज. रांगोळी मला करायची. मी बाहेर जाणार आहे. सो फायनली रांगोळी इज रेडी. सो ही रेडी रांगोळी आहे. जसं की तुम्ही पाहिलं, आम्ही पहिले तिथे ट्राय केलं, पण तिथे जे ट्राय केलं त्याचं काहीतरी उलटंच आम्ही इथे केलं आहे. बट इट्स लुकिंग अमेझिंग. सो खाली मस्त असं काहीतरी छान असे कलर्स तुम्ही टाकू शकाल आणि त्याच्यावरती हे असं सुंदर प्रकारे तुम्ही झटपट रांगोळी रेडी करू शकता. पण ऑफकोर्स हे झटपट नव्हतं, ह्याला सुद्धा टाईम लागलेला आहे. आणि हे संस्कार भारती जे आपण ज्यांना नाही येत, ऑफकोर्स मला पण नाही येत रांगोळी, संस्कार भारती तरी नाही येत, बट सुंदर आहे. मला खूपच आवडलं आहे. जर इन केस तुम्हाला तुमच्या पुढच्या फेस्टिवलसाठी मागवायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे. सो वाजले आहेत 12:05 अँड फायनली 7 सप्टेंबर बाप्पाचं आगमन होणार आहे. आणि आम्ही सगळेच एक्सायटेड आहोत. हे तर आतापर्यंत तुम्हाला सगळ्यांना समजलंच असेल. आमचं डेकोरेशनसुद्धा रेडी आहे, रांगोळीसुद्धा रेडी आहे. अँड इवन वी आर ऑल सुपर एक्सायटेड. आणि काय म्हणू,
काय नाही. तर चला मग हा व्लॉग मी आज इथेच एंड करते. उद्याचा व्लॉग बघायला विसरू नका आणि खूप सारं असंच प्रेम देत राहा आम्हाला, आमच्या पूर्ण फॅमिलीला, आणि तुम्हीसुद्धा सगळ्यांनी आपापली काळजी घ्या. चला मग भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय बाय.